आणि आता आजच्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। बच्चू कडू यांनी अमरावतीच्या आंदोलनामध्ये हातात काठी दाखवल्यानंतर आज भाजप आमदार प्रवीण तायडे यांचंही उत्तर। बैलगाडा शर्यतीत प्रवीण तायडे आणि नवनीत राणा यांनी हातात काठी घेतली। काठीच्या राजकारणाची मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा। ईव्हीएम पडताळणीमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माघार। जिल्हा निवडणूक शाखेला दिला अर्ज, त्यामुळे भरलेला शुल्क सुद्धा परत मिळणार। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारची 10 लाखाची मदत नाकारली। दोषी पोलिसावर अद्याप गुन्हा दाखल नाही, मग आम्ही मदत का स्वीकारावी? सोमनाथ सूर्यवंशींच्या भावाचा सरकारला सवाल। 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार। यावेळी सामूहिक उपोषण असल्यामुळे अंतरवाली सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार। मनोज जरांगे यांची माहिती। जानेवारीला या राज्यातले सगळे बांधव अंतरवालीत येणार आहेत। आता बघूयात, इथं बी जागा कमी आहे, कारण ह्यावेळेस सामूहिक उपोषण आहे। हे सामूहिक आमरण उपोषण मग एखादं दुसरं गाव बघणं सुद्धा एक 7-8 दिवसापासून सुरू आहे। कुठेतरी जागा लागणार आहे इथं मोठी, इथं पुरणार नाही आता। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट केलं जाण्याचा धोका। हिंदू नेत्यांची हिटलिस्टही तयार झाल्याची सोशल मीडियावर माहिती। व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याही नावाचा उल्लेख। जळगावच्या जामनेरमध्ये राजगुरुनगर इथे घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा। जामनेर शहरामधील मुख्य चौकामध्ये रास्ता रोको। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानावरून मोठा वाद। घरावर मोठा खर्च केल्याचा भाजपचा आरोप, तर घरातली सत्य परिस्थिती काय आहे ते दाखवण्यासाठी संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज आग्रही। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावमध्ये जन्माचा दाखला दिल्याप्रकरणाची चौकशी होणार। गृह विभागाकडून एसआयटीची स्थापना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीत समितीचा कार्यकाळ वाढवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत। पुढील अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रस्ताव ठेवला जाणार।